Greetings to you in the most precious name of our Lord and Savior Jesus Christ. और प्रभु यीशु के मीठे और सामर्थ्य नाम में हम आपको धन्यवाद देते हैं। We are very glad to be with you and we are happy to see you this morning. हम आनंदित है आप सबको इस समय में देखते हुए। आणि आम्ही आज आम्हाला खरोखर आनंद होत आहे की आपण सर्व या ठिकाणी आहात। Today we are going to see and meditate from the book of Revelation. आज हम प्रकाशित वाक्य में देखेंगे और उसके ऊपर मनन करने वाले हैं। आणि आज आपण प्रकटीकरण या पुस्तकावर आपण बघणार आहोत आणि त्यावर आपण मनन करणार आहोत। When you meditate on the book of Revelation, जब आप प्रकाशित वाक्य की इस पुस्तक पर मनन करते हैं, आणि जेव्हा आपण या प्रकटीकरणाच्या पुस्तकावर मनन करतो, there is a special blessing which is kept for us. तो हमारे लिए एक विशेष आशीष रखी हुई है। आणि त्यामध्ये एक विशेष आशीर्वाद आपल्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। By hearing itself, you will be blessed. और केवल सुनने के द्वारा ही आप जो है आशीषित होंगे। आणि ते ऐकल्यामुळे त्या ऐकण्याद्वारेच आपण आशीर्वादित होऊ। So let's go from chapter 1 verse 1. और आइए हम प्रकाशित वाक्य के पहले अध्याय के पहले वचन की ओर चलते हैं। आणि या आपण प्रकटीकरणाचा पहिला अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनाकडे आपण जाणार आहोत। Verse 1 says, the revelation of Jesus Christ which God gave him to show his servants what must soon take place. और पहले वचन में इस प्रकार से लिखा है, यीशु मसीह का प्रकाशित वाक्य जो उसे परमेश्वर ने इसलिए दिया कि अपने दासों को वे बातें जिनका शीघ्र होना अवश्य है दिखाए। आणि पहिलं वचन म्हणतं, येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याने आपल्या दूताला पाठवून निजदास योहान याला कळविले, जे लवकर झाले पाहिजे ते निजदासांना दर्शवण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले। Beloved, here believers are addressed as the servants. प्रियो, यहाँ पे विश्वासियों को सेवक के रूप में दर्शाया गया है। आणि प्रिय आपण या ठिकाणी बघतो की या ठिकाणी देवाने एक सेवक म्हणून त्यांना दाखवलेलं आहे। It says the revelation of Jesus Christ which God gave him to show his servants was what must soon take place. और यीशु मसीह का प्रकाशित वाक्य जो उसके दासों को दिखाया गया है, उसमें उनको ये बताना है कि क्या होने वाला है। आणि येशूचं जे प्रकटीकरण आहे त्याने त्याच्या दासांना कळवलेलं आहे आणि हे याकरिता देण्यात आलं की पुढे काय होणार हे त्यात सांगितलेलं आहे। And then next part of the same verse says he made it known by sending his angel to his servant John. और आगे इस प्रकार से लिखा है कि उसने अपने स्वर्गदूत को भेजकर उसके द्वारा अपने दास यूहन्ना को बताया। आणि पुढे याचा दुसरा भाग असा म्हणतो की हे त्याने आपल्या दूताला पाठवून निजदास योहान ह्याला कळविले। Verse 1 very clearly mentions who is the author of this book. और पहला वचन बड़े स्पष्ट रीति से बताता है कि इस पुस्तक का लेखक कौन है। आणि पहिलं वचन स्पष्ट रीतीने आपल्याला सांगतं की या पुस्तकाचा लेखक कोण आहे। Bible has dual authorship, that is Holy Spirit inspires the man of God to bring forth the word of God. So Holy Spirit and the men of God are used as the dual authors. और बाइबल को लिखने वाले दो लेखक हैं, एक है पवित्र आत्मा जो दैविक है और उसके द्वारा प्रेरित किए गए जो प्रभु के लोग हैं वो उसके लेखक है। आणि आपण बघतो की पवित्र शास्त्राचे दोन लेखक आहेत। पवित्र आत्म्याने लोकांना त्या ठिकाणी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणाने त्यांनी ही वचनं लिहिलेली आहेत। Here in this verse we read that revelation of not anything else but about the person Jesus Christ. और ये जो प्रकाशित वाक्य है ये जिसके विषय में लिखा गया है वो प्रभु यीशु मसीह है। आणि जे प्रकटीकरण आहे ज्याच्या विषय हे लिहिण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः आहे। In the whole book we read about the character of God and the plan of God and program of God for future.
और हम इस पूरी पुस्तक में परमेश्वर की योजना, परमेश्वर के काम और परमेश्वर के बारे में ही इसमें लिखा हुआ है, जो आणि या भविष्य के लिए है। पुस्तकामध्ये आपण देवाच्या योजना, देवाच्या कामाबद्दलच लिहिलेलं वाचतो. That is the reason we read that it is a revelation not of anything else but about Jesus Christ himself. और इसलिए जब हम इसमें पढ़ते हैं तो किसी व्यक्ति के विषय में नहीं, लेकिन स्वयं प्रभु यीशु मसीह के विषय में इस प्रकाशित वाक्य को हम पढ़ते हैं. आणि म्हणून आपण ज्यावेळेस हे पुस्तक वाचतो त्यावेळेस दुसऱ्या कोणाबद्दल नाही, तर येशू ख्रिस्ताबद्दलच आपण या ठिकाणी स्पष्ट रीतीने वाचतो. And then this revelation was given not only to one John but to all of us as his servants. और यह प्रकाशित वाक्य केवल यूहन्ना को ही नहीं दिया गया है, लेकिन हम सबको दिया गया है, क्योंकि हम उसके दास हैं. आणि हे जे प्रकटीकरण आहे हे केवळ योहानालाच नाही तर आपल्या प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे, कारण आपण त्याचे दास आहोत. Hallelujah. हालेलुया. Everyone is counted as servant. और हम सभी को दास करके कहा गया है. आणि आपल्या प्रत्येकालाच त्या ठिकाणी दास म्हणून उल्लेखलं गेलेलं आहे. So the book of Revelation speaks about you and me also. और ये प्रकाशित वाक्य आपके मेरे विषय में भी बात करता है. आणि हे जे प्रकटीकरण आहे हे तुम्ही आणि मी आपल्याबद्दल हे बोलतं. You may think you are ordinary and you can't do anything, but here we see that you are the servant of God. आप सोच सकते हैं कि आप तो एक साधारण है, आप कुछ नहीं कर सकते हैं, लेकिन यहाँ पे परमेश्वर का वचन कहता है कि हम सब परमेश्वर के सेवक हैं. आणि तुम्ही आणि मी आपण असा विचार करत असू की मी काय करू शकत नाही, पण या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला त्याबद्दल सांगतं. You are the servant of God who is a representative of God and then reflecting character of God. और आप इस पृथ्वी पर परमेश्वर के सेवक के रूप में प्रस्तुत किए गए हैं और आप परमेश्वर के चरित्र को प्रकट करते हैं. आणि तुम्ही आणि मी आपण या पृथ्वीवर राहत असताना येशूला प्रकट करतो आणि येशूचं चरित्र आपल्या जीवनाद्वारे आपण लोकांना दाखवितो. That really excites me. और ये मुझे अति उत्तेजित करता है. आणि ही जी गोष्ट आहे या गोष्टीमुळे मला उल्हास होतो. Shall we say hallelujah? आपण हालेलुया बोलूयात का? हालेलुया. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Definitely the Lord calls you and me as his representative. निश्चय ही परमेश्वर ने आपको और मुझको उसके प्रकट करने वाले रूप के रूप में बुलाया है. आणि निश्चितच देवाने तुम्हाला आणि मला त्याचे प्रतिनिधी म्हणून पाचारण केलेलं आहे. It really encourages each of us. और सबसे पहले ये शिक्षक को बहुत ही प्रोत्साहित करता है. आणि सगळ्यात अगोदर एक शिक्षक म्हणून हे मला फार उल्हास देतं. In verse 2, दूसरा it वचन says, इस प्रकार who कहता है. testifies to everything he saw. और दूसरा वचन इस प्रकार से कहता है, जिसने परमेश्वर के वचन और यीशु मसीह की गवाही, अर्थात जो कुछ उसने देखा था उसकी गवाही दी. आणि दुसरं वचन म्हणतं, त्याने देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. Now John himself thinks that he is the testifying person and he is testifying about that is the word of God and the testimony of Jesus Christ. और यहाँ पे देखते हैं कि यूहन्ना स्वयं इस बात को समझता है और वो कहता है कि मैं उस वचन का और उस गवाही का गवाह हूँ. आणि या ठिकाणी योहान स्वतः या ठिकाणी म्हणतो की मी स्वतः येशू ख्रिस्ताबद्दलची साक्ष आहे आणि या वचनाबद्दलची ही साक्ष आहे. He is giving first-hand information saying, I saw and I am giving testimony to what I experienced. और यहाँ पे वो पहली बात कहता है कि मैंने उसे देखा है और जो मैंने अनुभव किया है उसकी मैं गवाही देता हूँ. Christian life definitely starts with the experience with God.
और मसीह जीवन परमेश्वर के साथ पाए गए अनुभव के साथ शुरुआत होता है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे हे येशू बरोबर घालवल्या गेलेल्या वैयक्तिक वेळेद्वारे सुरुवात होतं. Many think Christian life starts with birth. कई लोग ऐसा सोचते हैं कि मसीह जीवन जो है जन्म से शुरुआत होता है। आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की नवीन जीवन जे आहे ख्रिस्ती जीवन जे आहे हे नवीन जीवनाद्वारे सुरुवात होतं. In John's Gospel, 3rd chapter, verse 3, और यूहन्ना रचित सुसमाचार उसका पहला अध्याय 3रा वचन इस प्रकार कहता है। आणि यूहन्ना रचित शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन अशा रीतीने म्हणतं. 3rd chapter, verse 3 says, माफ कीजिए, 3रा अध्याय उसका 3रा वचन इस प्रकार कहता है, unless you are born again, you cannot enter into the kingdom of God. जब तक तुम नए सिरे से ना जन्मो तुम परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकते. आणि इथं म्हटलेलं आहे की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. So true Christian life starts with rebirth, not just simple natural birth. और जो सही मसीह जीवन है वह स्वाभाविक जन्म के द्वारा नहीं, लेकिन वह नए जन्मने के द्वारा उसकी शुरुआत होती है. आणि जे ख्रिस्ती जीवन आहे हे शारीरिक जन्माने नाही तर येशूमध्ये नवीन जीवन मिळाल्यानंतर सुरुवात होतं. So it is by experience, it is by touching, it is by knowing the Lord, not just informative knowledge, but experiential knowledge. और इसकी शुरुआत छूने से नहीं होती, इसकी शुरुआत देखने से नहीं होती, लेकिन इसकी जो शुरुआत होती है नए जन्म की शुरुआत अनुभव से होती है. आणि याची जी सुरुवात आहे ही बघण्याद्वारे नाही किंवा स्पर्श करण्याद्वारे नाही तर ही अनुभव केल्यामुळे होते. God is using here angel as medium to send the message to John, and John sending the message to other believers. और यहाँ पे परमेश्वर स्वर्गदूत को माध्यम बनाता है जिसके द्वारा वो यूहन्ना तक अपना संदेश पहुंचाता है, और यूहन्ना को वो संदेशवाहक बनाता है जिसके द्वारा वो हम तक या अन्य लोगों तक इस समाचार को पहुंचाता है. आणि आपण पाहतो की देवाने स्वर्गदूताला पाठवलेला आहे एक माध्यम म्हणून की हा संदेश त्याने योहानापर्यंत पोहोचविला आणि योहान ते माध्यम बनलेला आहे की हा जो देवाचा संदेश आहे हा आपल्यापर्यंत पोहोचावा. Then verse 3 says, blessed is the one who reads the words of this prophecy, and blessed are those who hear it and take to heart what is written in it, because the time is near. और 3रा वचन इस प्रकार कहता है प्रकाशित वाक्य का, धन्य है वह जो इस भविष्यवाणी के वचन को पढ़ता है और वे जो सुनते हैं और इसमें लिखी हुई बातों को मानते हैं, क्योंकि समय निकट है. आणि 3रं वचन अशा रीतीने म्हणतं, या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा व ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. There is 3-4 blessings here. यहाँ पे 3 प्रकार की आशीष हमें देखने मिलती हैं. आणि इथे 3 प्रकारचे आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतात. Number 1, if you read the word, there is a special blessing. जब आप परमेश्वर का वचन पढ़ते हैं तो आपके लिए एक विशेष आशीष है. आणि जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो त्यावेळेस एक विशिष्ट आशीर्वाद आपल्याला मिळतो. If you hear the word, there is a blessing. जब आप परमेश्वर का वचन सुनते हैं तो एक विशेष आशीष पाते हैं. आणि जेव्हा देवाचं वचन आपण त्या ठिकाणी ऐकतो त्यावेळेस एक विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो. If you follow the scripture, there is blessing. और जब आप परमेश्वर के वचन के अनुसार चलते हैं तो वहां पे एक विशेष आशीष है. आणि ज्यावेळेस आपण त्या देवाच्या वचनानुसार चालतो त्यावेळेस एक विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो. I am reading and telling the word to you. मैं परमेश्वर का वचन पढ़ के आपको बता रहा हूं. आणि मी देवाचं वचन तुम्हाला वाचून सांगत आहे. I am definitely blessed, and as you are hearing, you are also blessed.
और मैं निश्चित ही इसके द्वारा आशीषित हूँ और आप जो सुन रहे हैं आप भी आशीषित होंगे. आणि निश्चित मी त्याच्याद्वारे आशीर्वादित झालेलो आहे आणि जे तुम्ही ऐकतायत तुम्हीही याद्वारे आशीर्वादित व्हाल. You and I are the people who receive first blessings, and those who apply the scripture to their life will receive much more blessings. और आप और मैं जो परमेश्वर के वचन को सुनकर सुन रहे हैं, आप और मैं निश्चित ही आशीषित है, और जो इसको अपने जीवन में लागू करेगा वो भी निश्चित ही आशीषित होगा. आणि तुम्ही आणि मी हे वचन जे ऐकत आहोत निश्चित आपण आशीर्वादित आहोत आणि आपण सर्व ज्यावेळेस हे वचन पाळू त्याद्वारेही आपण आशीर्वादित होऊ. You have separated your time and then you have sat in the presence of God. So definitely there is a special blessing for your sitting in the presence of God. और आपने अपना समय निकाला और आप परमेश्वर की उपस्थिति में बैठे हुए हैं, तो निश्चित ही परमेश्वर की उपस्थिति में बैठने के द्वारा आप आशीषित होंगे. आणि तुम्ही आणि मी या ठिकाणी आपला वेळ काढलेला आहे देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी. तो वेळ आपण देत आहोत आणि त्याद्वारे निश्चितच आपण देवाच्या सानिध्यामध्ये आशीर्वादित होणार. We will also meditate on the author much more as we read further. और जब हम आगे में पढ़ते हैं तो हम अधिक जो लेखक है उसके विषय में हम जानेंगे. आणि हे वाचत असताना आणखीन आपण या लेखकाबद्दल पुढे जाणून घेणार आहोत. Next verse speaks about the recipients or those who are receiving the word of God. और अगले वचन में जो परमेश्वर के वचन को स्वीकार करने वाले हैं उनके विषय में लिखा हुआ है. आणि या ठिकाणी पुढे आपण बघतो की ज्यांनी देवाचं वचन स्वीकारलं त्यांच्याबद्दल आपण आता शिकणार आहोत. Verse 4 says, John to the 7 churches in the province of Asia, grace and peace to you from him who is and who was and who is to come, and from the 7 spirits before his throne, and from Jesus Christ. और चौथा वचन इस प्रकार कहता है, यूहन्ना की ओर से आसिया की 7 कलीसियाओं के नाम, उसकी ओर से जो है और जो था और जो आने वाला है, और उन 7 आत्माओं की ओर से जो उसके सिंहासन के सामने है. आणि चौथं वचन अशा रीतीने म्हणतं, आसियातील 7 मंडळास योहानाकडून जो आहे, होता व येणार त्याचपासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यापासून. Now 7 in the scripture is the number of perfection. और 7 ये जो नंबर है ये सिद्धता का या पूर्णता का एक आंकड़ा अंक है. आणि 7 आकडा ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो हा एक परिपूर्णतेचा आकडा म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. We see about numbers in every chapter, and we will definitely try to dig truth which is inside of it. और हम हर एक अध्याय में इन नंबरों को, इन संख्याओं को या आंकड़ों को देखेंगे और उसमें से हम कुछ प्राप्त करने की अवश्य कोशिश करेंगे. आणि प्रत्येक अध्यायामध्ये आपण काही संख्या पाहणार आहोत आणि त्या संख्यांमधून, त्या वचनांमधून आपण काही सत्य खणून काढण्याचा प्रयत्न करूया आणि त्याद्वारे आपण आशीर्वादित होऊया. Then 7 churches are not in the midair, but they are rightly grounded on the earth, and that's why the province, in the province of Asia, says the scripture. और ये जो कलीसियाएं हैं ये आसिया में इनकी स्थापना हुई है और ये अच्छी तरीके से मतलब बढ़ोतरी वाले कलीसिया, परिपक्वता की कलीसिया है, इसलिए इनके विषय में यहाँ लिखा हुआ है. आणि या ज्या मंडळ्या आपण पाहतो या पृथ्वीवरील आशिया खंडामध्ये असलेल्या या मंडळ्या आहेत आणि या कुठे आकाशात नाही तर या पृथ्वीवर त्या ठिकाणी भक्कम असलेल्या मंडळ्या आपण पाहतो ज्याविषयी योहान सांगतो. These 7 churches were located in the Asia Minor, and geographically it can be easily reached.
और यहाँ पे ये जो कलीसिया ये आसिया माइनर में ये स्थापित की गई है, और यदि भौगोलिक तरीके से देखें तो बड़े आसानी से यहाँ तक पहुंचा जा सकता है। आणि हे जे मंडळ आपण या ठिकाणी पाहतो या आशिया मायनर या भागातील आहेत आणि भौगोलिक दृष्ट्या आपण सहज रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. Once the word of God was read in these churches, then it was distributed to other small churches in surrounding places. और जब इन कलीसियाओं में परमेश्वर का वचन बांटा गया तो इनके द्वारा छोटे छोटे कलीसियाओं में और उनके इर्द गिर्द की कलीसियाओं में इनके माध्यम से वो वचन को बांटा गया. आणि आपण पाहतो की या मंडळांमध्ये जेव्हा हे वचन त्या ठिकाणी सांगण्यात आलं, मग त्यानंतर आजूबाजूच्या ज्या लहान लहान मंडळ्या होत्या त्या मंडळांपर्यंत सुद्धा हे वचन पसरवण्यात आलं. So here this verse says, grace and peace to you from him who is, who was, and who is to come. तो यहाँ पे इस प्रकार से लिखा हुआ है, अनुग्रह और शांति उनको मिले जो है उसके द्वारा, जो है, जो था और जो आने वाला है. आणि ते वचन म्हणतं की जो आहे, होता व येणार त्याच पासून आपल्या सर्वांना कृपा व शांती ही मिळो. What is it? इसका अर्थ क्या है? याचा अर्थ काय होतो? Jesus was not limited or is not limited to certain time frame. यहाँ पे इसका अर्थ ये होता है कि यीशु के लिए समय की कोई सीमा नहीं है. याचा अर्थ हा होतो की येशूसाठी कुठल्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही. It says, grace and peace to you from him who is. और वो कहता है कि अनुग्रह और शांति तुम्हें मिलती रहे उसकी ओर से जो है. आणि ते वचन म्हटलेलं आहे की कृपा व शांती तुम्हाला मिळो त्याच्याकडून जो आहे. Is means present tense. और है ये होता है वर्तमान काल. आणि आहे ज्यावेळेस आपण पाहतो तो म्हणजे वर्तमान काळ हा होतो. And then he was means it's about the past tense. और था इसका अर्थ होता है भूतकाल. आणि होता याचा अर्थ होतो भूतकाळ. And who is to come speaks about future tense. और जो आने वाला है इसका अर्थ होता है भविष्यकाल. आणि जो येणार आहे याचा अर्थ होतो भविष्यकाळ. I have heard people saying, मैंने सुना लोग कहते हैं, आणि मी असं ऐकलं की लोक म्हणतात, nobody can understand my problem. I am going through tough and rough situation. कोई मेरी परिस्थिति को नहीं जान पाता, मैं किस प्रकार के कठिन परिस्थितियों से और दुख और पीड़ाओं से गुजर रहा हूं. आणि कोणी माझी परिस्थिती समजू शकत नाही आणि त्या कठीण समयातून प्रसंगातून मी जात आहे. Beloved, there is a word of encouragement from this verse saying, Jesus understands your present situation. प्रियो, ये वचन जो है हमें प्रोत्साहित करता है ऐसा कहते हुए कि यीशु आपके वर्तमान परिस्थिति में आपके साथ खड़ा है. आणि प्रियांनो, येशू आपल्याला या वचनाद्वारे प्रोत्साहित करू इच्छितो की हे वचन आपल्याला सांगतं की ते आपल्या परिस्थितीमध्ये वर्तमान काळामध्ये येशू आपल्या सोबत उभा आहे. Some people speak about their past saying this happened, that happened, and now I am suffering terribly. और कुछ लोग ऐसा कहते हैं कि भूतकाल में मैं इस प्रकार से तकलीफ में था, उस प्रकार की तकलीफों में था और अभी भी मैं पीड़ा में हूं. आणि काही लोक अशा रीतीने म्हणतात की मी इतक्या समस्येमध्ये होतो आणि इतक्या समस्या माझ्यावर आल्या आणि अजूनही मी त्या समस्येमध्ये आहे. Other people say, I heard saying, what will be tomorrow, what will be after these things, what will be after my death, what will be after this and that. और कुछ लोग ये सोचते हैं कि भविष्य में क्या होने वाला है, मेरे मृत्यु के बाद क्या होगा, कैसे होगा, क्यों होगा, इस प्रकार. आणि काही लोक अशा रीतीने विचार करतात की माझं काय होईल, माझ्या मरणानंतर काय होईल आणि पुढे काय असेल, या सर्व गोष्टीचे विचारचक्र त्यांच्यामध्ये सुरू असतात. The Lord who is in control knows about your present and then your past
and future. जो परमेश्वर सारी सृष्टि के ऊपर नियंत्रण रखे हुआ है, वो आपका भूतकाल, आपका वर्तमान काल और आपका भविष्य काल अच्छी तरीके से जानता है. आणि जो परमेश्वर जो सृष्टीचा नियंत्रण करता आहे, तो तुमचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ चांगल्या रीतीने जाणतो. Be encouraged right now because the Lord is in control of your past, present and future. इसलिए मेरे प्रियो, आप प्रोत्साहित होइए, क्योंकि आपका परमेश्वर आपके भूतकाल, वर्तमान काल और भविष्य काल के ऊपर नियंत्रण रखे हुए है. आणि म्हणून प्रियांनो, प्रोत्साहित असा, कारण आपला परमेश्वर जो तुमच्या भूत आणि भविष्य आणि वर्तमान काळावरती ही ताबा ठेवून आहे. And then it comes, it says here that the Lord knows everything of your life, Alpha and Omega of your life. और आगे वो इस प्रकार से कहता है कि वो प्रभु तुम्हारे जीवन की सब बातों को जानता है, क्योंकि वो अल्फा और ओमेगा है आपके जीवन का. आणि पुढे वचन म्हणतं की प्रभू प्रत्येक गोष्टी जाणतो, कारण तो अल्फा आणि ओमेगा आहे आपल्या जीवनासाठी. Then this greetings not only from John, not only from the Lord, but also it says from the seven spirits before his throne. और ये जो अभिवादन है, ये केवल यूहन्ना के द्वारा नहीं है या सातों कलीसियाओं के द्वारा नहीं है, लेकिन उन 7 सिंहासनों के द्वारा भी है. आणि आपण पाहतो हे जे अभिवादन केलेलं आहे, हे योहानापासून नाही, देवापासूनच नाही, तर जे 7 आत्मे त्या राजासनासमोर आहेत त्यांच्यापासूनही आहेत. Oh, there are 7 spirits before the throne of God. और परमेश्वर के सिंहासन के सम्मुख में 7 आत्माएं हैं. आणि आपण पाहतो की देवाच्या राजासनासमोर 7 आत्मे अशी आहेत. This 7 spirit speaks about the omnipresence of God, and his presence is everywhere, wherever you may not feel, but definitely the presence of God is right there. और ये जो 7 आत्माएं हैं, परमेश्वर की सर्वोपरि उपस्थिति के विषय में दर्शाते हैं. भले ही आप उसे महसूस ना करें, लेकिन फिर भी परमेश्वर की उपस्थिति सर्वोपरि है. आणि हे जे 7 आत्मे आहेत, हे देवाच्या सार्वभौम उपस्थितीला दर्शवतात. बऱ्याच एखाद वेळेस आपण ती उपस्थिती त्या ठिकाणी आपल्याला जाणवणार नाही, पण त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीला ते प्रकाशित करतात. We may be thinking, what is my family condition? It's terrible. Day by day it is getting worse. आप सोचेंगे कि मेरे परिवार की परिस्थिति कैसी है, हर दिन वो बिगड़ती चली जा रही है. आणि एखाद्या वेळेस तुम्ही असा विचार करा की माझ्या परिवाराची परिस्थिती कशी आहे, प्रत्येक दिवसेंदिवस ही बिघडतच चाललेली आहे. You may be thinking about your church, saying, what is the church and how this is happening? The church is dismantled and it's beyond my control. और आप ये सोचेंगे कि कलीसिया में क्या हो रहा है और कलीसिया किस तरीके से ये हो रही है, ये सब मेरे नियंत्रण के बाहर है. आणि बऱ्याच वेळेस आपण असाही विचार करत असू की माझ्या मंडळीमध्ये नेमकं काय होत आहे, मंडळी कुठल्या दिशेने चाललेली आहे आणि मंडळीतली परिस्थिती ही माझ्या हाताबाहेर जात आहे. What I would like to encourage is just look unto Jesus, saying he is in control of your family, he is in control of your church, he is in control of your surroundings. और मैं आपको इस वचन से प्रोत्साहित करना चाहता हूं कि प्रभु यीशु मसीह कहता है कि वो आपके परिवार पर नियंत्रण रखे हुए, आपकी कलीसिया पर नियंत्रण रखे हुए और आपके आजू बाजू के परिसर के ऊपर भी वो नियंत्रण रखे हुए हैं. आणि म्हणून मला आपल्याला या वचनाद्वारे प्रोत्साहित करावं असं वाटतं की येशू तुमच्या परिवाराचा, तुमच्या मंडळीचा आणि तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक परिस्थितीचा ताबा घेत आहे. So slip into the hands of God, saying, Lord, now I'm unable to understand what is happening to me, what is happening to my church, what is happening to my family, but I slip myself into your hands. Please lead me and guide me and glorify your name. परमेश्वर पिता, जब मैं अपने जीवन को तेरे हाथों में जब मैं दे देता हूँ और प्रभु जी मैं तुझ में विश्राम करता हूँ, भले ही मेरे
परिवार में, कलीसिया में और मेरे आजू बाजू के परिसर में क्या हो रहा है मुझे मालूम नहीं, लेकिन मैं ये सब कुछ तेरे हाथों में सौंपता हूँ. आणि बराच वेळेस आपल्याला कळत नसेल, पण देवाकडे ही प्रार्थना करा आणि देवाला म्हणा, भले प्रभू माझ्या मंडळीतली, माझ्या घरातली किंवा माझ्या आजूबाजूची परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेलेली असेल, तरी सुद्धा ही सर्व परिस्थिती मी तुझ्या हातामध्ये देतो. Now let's go to 5th verse. अब भाई हम 5वें वचन की ओर जाएंगे. आणि आता आपण 5व्या वचनाकडे जाऊया. It says, and from Jesus Christ, who is the faithful witness, the firstborn from the dead, and the ruler of the kings of the earth. और 5वां वचन इस प्रकार कहता है, और यीशु मसीह की ओर से जो विश्वास योग्य साक्षी और मरे हुओं में से जी उठने वालों में पहलोटा और पृथ्वी के राजाओं का हाकिम है. आणि 5वं वचन अशा रीतीने म्हणतं, आणि विश्वासू साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच पासून. So greetings come to you and grace comes to you through Jesus Christ, who is the faithful witness. और आपके पास जो अभिवादन आता है, जो अनुग्रह और शांति का परमेश्वर है, और वो जो विश्वास योग्य साक्षी है. आणि हे जे अभिवादन आहे, हे येशू ख्रिस्त स्वतः जो विश्वासू आणि साक्षी आहे याच्यापासून आपल्यापर्यंत येत आहे. If you look into Jesus, जब हम यीशु की ओर देखते हैं, जसं आपण येशूकडे पाहतो, we see that he is faithful and he was faithful and he will be faithful. और हम देखते हैं कि वह विश्वास योग्य था, विश्वास योग्य है और विश्वास योग्य रहेगा. आणि आपण पाहतो तो विश्वासू होता, तो विश्वासू आहे आणि तो विश्वासू असणार. I was born in a poor family. मैं एक गरीब परिवार में जन्मा आणि माझा जन्म एका गरीब परिवारामध्ये झाला. I lost my father at the age of 11. और जब मैं 11 वर्ष का था तब मैंने अपने पिता को खो दिया. आणि मी 11 वर्षाचा असताना माझे वडील हे जग सोडून गेले. My mother was a widow and she became very young age she became widow. और मेरी जो माता थी वो जवान थी और उस जवानी की अवस्था में वह विधवा हो गई. आणि माझी आई, तिला फार तारुण्यामध्येच, तरुण वयामध्येच विधवापण आलं. Our surroundings and the friends and relatives said it is finished. और हमारे आसपास के, आस पड़ोस के लोग और हमारे मित्रगण इस प्रकार से कह रहे थे, सब कुछ खत्म हो गया. आणि माझ्या आजूबाजूचे शेजारी, मित्रगण सगळेजण हेच म्हणत होते की आता ह्यांचं सगळं काही संपलेलं आहे. These children will not survive. इनके बच्चे अब आगे नहीं बढ़ पाएंगे. आणि ह्यांची जी लेकरं आहेत हे आता पुढे जाऊ शकणार नाही. But here the scripture says, लेकिन यहाँ पे परमेश्वर का वचन कहता है, Jesus is faithful. यीशु विश्वास योग्य है. वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं, येशू विश्वासू आहे. He will not let you down. He will not betray you anytime. वो कभी भी आपको नीचे गिरने नहीं देगा और कभी भी वो आपको धोखा नहीं देगा. तो कधीच आपल्याला खाली पडू देणार नाही, तो कधीच आपला विश्वासघात करणार नाही. He will lift you up from the situation you are. और जिस परिस्थिति में आप है उससे आपको वो ऊपर उठाएगा. आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमधून तो आपल्याला बाहेर काढेल. We were young and small, but God lifted us up. हम जवान थे, परमेश्वर ने हमको उठाया. आणि आम्ही तरुण होतो, वयात वाढत होतो, तरी परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी उंच केलं. Because he is faithful. क्योंकि वो विश्वास योग्य है. कारण तो विश्वासू आहे. In 1 Thessalonians 5th chapter verse 23, we read that one who called you is faithful. और पहला थिस्सलुनीय 5 अध्याय के 23 वचन में इस प्रकार से लिखा हुआ है कि जिसने तुम्हें बुलाया वह विश्वास योग्य है.
आणि थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 23वा वचन आपल्याला असं सांगतं की ज्याने तुम्हाला पाचारण केलेले आहे तो विश्वासू आहे. What is your situation right now? आपकी परिस्थिति इस समय में क्या है मेरे प्रियो? आणि तुमची परिस्थिती यावेळेस काय आहे? Did everyone leave you? क्या सभी ने आपको छोड़ दिया? काय सगळ्या लोकांनी तुमची साथ सोडलेली आहे का? Do you think I am left over and there is none to understand my situation? क्या आप इस समय में ऐसा सोच रहे हैं कि सबने मुझे छोड़ दिया और कोई भी मेरी परिस्थिति को नहीं समझ पाता? आणि तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांनी मला सोडलेलं आहे आणि कोणालाच माझी परिस्थिती जाणून घेण्याची इच्छा नाही? But here is the faithful one who takes care लेकिन of यहाँ पे एक विश्वास योग्य जो आपकी सुधि लेता है, आपकी चिंता करता है. आणि या ठिकाणी एक आपण विश्वासू व्यक्तीबद्दल बघतो ज्याला तुमची काळजी आहे. Maybe you are abandoned by your son, maybe you are abandoned by your husband, maybe you are abandoned by your own relatives and friends. हो सकता है कि आपके बेटे ने आपको छोड़ दिया होगा, हो सकता है आपके मित्रों ने आपको छोड़ दिए होंगे, आपके रिश्तेदारों ने आपको छोड़ दिया होगा. आणि होऊ शकेल की एखाद्या वेळेस तुमच्या मुलाने तुम्हाला सोडलेलं आहे, तुमच्या पतीने तुम्हाला सोडलेलं आहे, तुमच्या आजूबाजूच्या किंवा मित्रमंडळीने तुम्हाला सोडलेलं असेल. Many people come with tears saying, Pastor, pray for us. कई लोग आंसू के साथ आते हैं और कहते हैं कि पास्टर जी हमारे लिए प्रार्थना करें. आणि कितीतरी लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी येतात आणि म्हणतात, पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. We are abandoned by our own people whom we trusted, but now there is no hope at all. हमारे लोगों ने जिन पर हमने भरोसा किया उन्होंने हमें छोड़ दिया है. अब हमारे जीवन में अब कोई आशा बची नहीं है. आणि आमच्याच प्रियजनांनी जवळच्याच लोकांनी आम्हाला सोडून दिलेलं आहे आणि आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा नाही. But here we read that Jesus is faithful. लेकिन हम यहाँ पे पढ़ते हैं कि मेरे प्रियो की यीशु विश्वास योग्य है. पण या ठिकाणी आपण वाचतो प्रियांनो की येशू विश्वासू आहे. He understands your problem and circumstances and he will stand with you in your difficult times. और वो आपकी परिस्थिति को, आपकी समस्या को अच्छी तरीके से जानता है और आपके साथ उस परिस्थिति में हर समय वो खड़ा रहता है. आणि तो आपली परिस्थिती पूर्ण रीतीने जाणतो, त्याला ती परिस्थिती माहिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तो आपल्या सोबत उभा राहतो. Next it is said, it's written that the firstborn from the dead. और आगे लिखा हुआ है कि जी उठने वालों में पहलोठा. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. He was the first to conquer the death. आणि तो पहिला आहे ज्याने मरणाला जिंकलं. वो पहला व्यक्ति है जिसने मृत्यु के ऊपर जय पाई. Everyone was under the bondage of death. हर एक व्यक्ति मृत्यु के बंधन में है. आणि प्रत्येक व्यक्ती आपण पाहतो मृत्यूच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. You and I, we are gripped by the bondage of death. आप और मैं मृत्यु के बंधन में जकड़े हुए से है. आणि तुम्ही आणि मी त्या मृत्यूच्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत. It says in Hebrews 2nd chapter verse 13 and 14, Jesus came as a fleshy being with blood and flesh to deliver us from the fear of death. और इब्रानियों के 2 अध्याय और उसके 3 और 4 वचन में इस प्रकार से लिखा हुआ है कि हम परमेश्वर की 3 अध्याय 3 और 4 13 and 14. 13 and 14. Second chapter verse 12 and 13 and 14. और फिर वह मैं उस पर भरोसा रखूंगा, देख मैं उन लड़के सहित जिसे परमेश्वर ने मुझे दिया है, लड़के मांस और लहू के भागी है. आणि इब्री लोकासपत्र 2रा अध्याय याच्यात 13 आणि 14 वचनामध्ये अशा रीतीने म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. पहा तसे देवाने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले त्या एकाच रक्तमासाची होती, तोही त्या रक्तमासाचा झाला.
Jesus became flesh and blood to deliver us. Further, if you read, it says, from the fear of death. आणि और यीशु मसीह मांस और लहू का भागी हो गया ताकि वो हमें मृत्यू के भय से आजाद करे। आणि पुढे आपण वाचतो की येशू रक्त मांसाचा झाला जेणेकरून त्याने मरणाच्या भयाने आपल्याला आयुष्यभर मोकळे करावे. Hallelujah. हालेलुया। हालेलुया. Once I was asking a old lady to pray for us. और एक बार एक बुजुर्ग माता ने मुझसे कहा कि मेरे लिए प्रार्थना करें। आणि एकदा मी एका वृद्ध स्त्रीला म्हणालो की माझ्यासाठी प्रार्थना करा. Then I asked her, do you pray daily? आणि मैं उसको मैंने पूछा कि क्या आप रोज प्रार्थना करती हो? आणि मी त्यांना विचारलं की काय तुम्ही रोज प्रार्थना करता का? Yes, Baba, I pray daily. उन्होंने कहा हाँ मैं रोज प्रार्थना करती हूँ। आणि त्यांनी म्हटलं हो बाबा मी रोज प्रार्थना करते. I was happy thinking that she is definitely praying for missionaries. और मैं बहुत आनंदित था क्योंकि मैं ये निश्चित कर चुका था कि वो अवश्य मिशनरियों के लिए प्रार्थना कर रही होंगी। आणि मला या गोष्टीवर फार आनंद झाला आणि उल्हास झाला की निश्चित मिशनरी लोकांसाठी ती व्यक्ती प्रार्थना करत आहे. Then I asked her, Rajibai, what do you pray? और मैंने उससे पूछा कि आप प्रार्थना में क्या प्रार्थना करती हैं? आणि म्हणून मी त्यांना विचारलं की आजी तुम्ही नेमकी काय प्रार्थना करता? She said, उसने कहा त्यांनी असं म्हटलं, Lord, take me, take me, take me soon, soon, soon. और उसने इस प्रकार से प्रार्थना किया, प्रभु मुझे ले जा, ले जा, ले जा, जल्दी 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 मुझे ले जा. आणि त्यांनी अशा रीतीने प्रार्थना त्या करत होत्या की प्रभू मला घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा, लवकर 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 मला घेऊन जा. I asked her, why do you pray like that? और मैंने उससे पूछा कि आप ऐसी प्रार्थना क्यों करती हो? आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही अशा रीतीने प्रार्थना का करता? She said, why? What is the use of living on this earth? Because every day my daughter-in-law kicks me, she never feeds me also. और वो कहने लगी क्या अर्थ है इस पृथ्वी पर जीने का? मेरी जो बहू है वो मुझे हर दिन मारती हैं और मुझे भगाती है. आणि त्यांनी म्हटलं की या पृथ्वीवर जगून तरी माझा काय उपयोग? माझी सून मला रोज लातांनी मारते, मला जेवायला देत नाही आणि मला घराबाहेर काढते. Is our prayer today? क्या आज हमारी ऐसी प्रार्थना है क्या? आणि आज हीच आपली प्रार्थना आहे का? She was gripped of other fear than fear of death. और वो ऐसे प्रकार के भय से जकड़ी हुई थी जो मृत्यू के भय के बाहर थी. आणि त्या व्यक्तीला मरणाच्या भीती व्यतिरिक्त इतर भीतीने ग्रासलेलं होतं. But Jesus came to save and to deliver those who are gripped with the fear of death. और यीशु आया और उसने जो लोग मृत्यू के दासत्व में फंसे थे उन्हें छुड़ा ले. आणि येशू आला आणि जे मरणाच्या भयामध्ये अडकलेले लोक होते त्यांना त्याने सोडविलं. Whenever we look for someone who is a doctor, we look for their credentials. और जब हम किसी की ओर देखते हैं, यदि हम डॉक्टर की ओर देखते हैं तो उनके विशेषताओं की ओर हम देखते हैं. आणि ज्यावेळेस आपण कोणाकडे तरी पाहतो, विशेष म्हणजे ज्यावेळेस डॉक्टरांकडे पाहतो त्यावेळेस आपण त्यांच्या कौशल्य गुणांकडे किंवा त्यांच्या विशिष्ट गोष्टींकडे लक्ष देतो. We look for their credentials, their qualifications, and whether they are experienced or whether they are too young to handle the situation and all that. और हम देखते हैं उनकी कौशल्यता, उनकी विशेषताएं, उनके अनुभव और वो कितने सक्षम हैं इस परिस्थिति के ऊपर जय पाने के लिए. आणि आपण त्यावेळेला पाहत असतो की ते किती निपुण आहेत, त्यांचं शिक्षण काय आहे आणि अशी अटीतटीची परिस्थिती सांभाळण्यासाठी ते सक्षम आहेत की नाही. Here is Dr. Jesus. यहाँ पे यीशु वैद्य है.
आणि या ठिकाणी आपण येशू जो आपला डॉक्टर आहे त्याकडे पाहतो. is qualified. वह सक्षम है. तो निपुण आहे. Why? क्यों? का? He went through death and conquered the last enemy of humanity, that is death. क्योंकि वह मृत्यु से होकर गया और उसने जो है उसने उस मृत्यु के ऊपर जय पाई जो अंतिम मृत्यु है. आणि जो शेवटला मनुष्याचा शत्रू म्हणजे जे मरण आहे त्याला त्याने जिंकलेला आहे. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Why do we worship Christ today? हम मसीह की आराधना आज क्यों करते हैं? Because he is the firstborn of the dead. क्योंकि वह मृत्यु में से जी उठने वाला पहलौठा है. आणि येशूची आराधना आपण का करतो? कारण मेलेल्यातून उठलेला तो पहिला व्यक्ती आहे. And then he also is eligible to deliver me from fear of death. और वो इसके योग्य है कि वो मुझे मृत्यु के भय के फंदे से छुड़ा ले. आणि ते ह्यासाठी आहे की तोच मला त्या मृत्यूच्या भयापासून सोडवू शकतो. May God deliver us from every kind of fear, and the highest fear is the fear of death. और परमेश्वर हमारी सहायता करे और हमें जो है हर एक भय से आजाद करे, और जो सबसे बड़ा जो भय है वो है मृत्यू का भय. आणि परमेश्वर आपल्याला सर्व भयापासून मुक्त करो आणि जे सर्वात मोठं म्हणजे मृत्यूचं भय आहे त्यापासूनही. What fear is gripped in your heart right now? इस समय में आपका मन या आपका हृदय किस भय से किस भय के फंदे में है? आणि या क्षणाला तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं भय आहे? Is it the fear of future? क्या भविष्य का डर है? या भविष्याचं तुम्हाला भीती वाटते का? Fear of present? क्या वर्तमान का भय है? वर्तमानाची तुम्हाला भीती वाटते का? Fear of past? और भूतकाल का भय है क्या? आणि भूतकाळाची तुम्हाला भीती वाटते का? Here is the deliverer who can deliver us from all these fears, and let us look unto Jesus. और यहाँ पे वो छुड़ाने वाला है, वो तुम्हें हर एक प्रकार के डर से आजाद कर सकता है. उसका नाम है यीशु. आइए हम उस यीशु की ओर देखें. आणि तो आपला येशू जो आपल्याला सर्व भयापासून मुक्त करू शकतो त्याच्याकडे आपली दृष्टी आपण लावूया. Shall we close our eyes and look God in prayer? क्या हम इस समय में प्रार्थना में जाएंगे अपनी आंखों को बंद करते हुए? आणि आपली दृष्टी आपण बंद करूया आणि आपली दृष्टी आपण परमेश्वराकडे लावूया आणि प्रार्थनेत जाऊया. If you have any problem, just lay your hand on your body, sickness or weakness and whatever. God is going to touch you and heal you. और यदि आपके शरीर में आपको कोई भी तकलीफ स्थान पे अपना हाथ रखिए, प्रभु परमेश्वर इस समय में आपको छुएगा और पूर्ण रीति से चंगाई देगा, छुटकारा देगा. आणि जर तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर आपल्या शरीरावर तुम्ही आपला हात ठेवा आणि परमेश्वर तुम्हाला आज त्याच्याद्वारे सुटका देणार आहे. You are going to see the presence of God touching you. You are going to see the Lord standing nearby you and changing your situation. और आप देखेंगे कि परमेश्वर जो आपके बाजू में खड़ा हुआ है वो आपको छुएगा और वो आपकी सारी परिस्थिति को पूर्ण रीति से सुधार देगा. आणि आपण बघाल की जो परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे तो तुमची संपूर्ण परिस्थिती बदलून टाकेल आणि जो काही त्रास आहे त्या प्रत्येक त्रासातून तुम्हाला मुक्त करेल. Let's pray. प्रार्थना करूया. Father, we thank you for this day. स्वर्गीय पिता, धन्यवाद इस दिन के लिए. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for your word which came to us with all clarity and with all authority. धन्यवाद प्रभु जी, आपका जो वचन है बड़े स्पष्टता के साथ और बड़े अधिकार पूर्वक हमारे पास आया. आणि प्रभू तुझं जे वचन आहे प्रभु अधिकार पूर्वक आणि प्रभु स्पष्टतेने आज आमच्यापर्यंत आलं म्हणून. We are here weak and fumble and we do not know what to do in our situations, and we look unto you, we lift up our eyes unto you that you may take control of our situation and change the whole thing
mind for your glory. प्रभु जी हम डरे हुए हैं, हम कांपे हुए हैं प्रभु जी, हम तेरी उपस्थिति में आए हुए परमेश्वर, क्योंकि हम जानते हैं कि तू हमारी परिस्थिति को सुधार सकता है, उससे हमें बाहर निकाल सकता है, हमें निकाल और प्रभु जी अपनी महिमा हमारे द्वारा ले। आणि प्रभू आम्हाला माहिती आहे की प्रभू जे परिस्थितीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत त्या प्रत्येक परिस्थितीमधून तू आम्हाला बाहेर काढू शकतो प्रभू, म्हणून आम्ही तुला विनवितो परमेश्वर बापा की त्या प्रत्येक कठीण परिस्थितीमधून तू आम्हाला बाहेर काढ. You have gone through the situations and temptations which every man is going through, and you are eligible to give us strength and give us strength to overcome every temptation. प्रभु जी तू सारे परिस्थितियों से, सारे परीक्षाओं से, सारे प्रलोभन से होकर गुजरा है प्रभु जी, और प्रभु जी तू सक्षम है प्रभु जी, जो लोग ऐसी परिस्थितियों से, परीक्षाओं से और प्रलोभन से जाते हैं उनको प्रभु जी ऐसी परिस्थिति में सामर्थ्य देने के लिए. आणि प्रभू त्या प्रत्येक परिस्थितीमधून तू गेलेला आहेस परमेश्वर बापा, त्या प्रत्येक परिस्थितीवर तू विजय मिळवलेला आहेस प्रभू, म्हणून आम्ही प्रार्थना करतो की जे लोक त्या प्रत्येक कठीण परिस्थितीतून जात आहेत परमेश्वर बापा त्यांच्या सोबत तू उभा राहा. In the name of Jesus, we commit each one who gathered who is hearing right now. यीशु मसीह के नाम से हम सबको प्रभु आपके हाथों में समर्पित करते हैं जो इस समय में इकट्ठा हुए हैं. आणि प्रभू इथं जमलेल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभु आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. Bless them and touch them right now. इसी समय प्रभु ने आशीष दे और उन्हें छू ले. आणि प्रभु याच वेळेस त्यांना स्पर्श कर आणि त्यांना आशीर्वादित कर. In Jesus' name, let your hand come upon them and let them be totally delivered from every ailment, sickness and weakness, O Lord. यीशु के नाम से प्रभु जी आपका हाथ उनके ऊपर आए प्रभु, वो हर एक प्रकार के प्रभु जी कमजोरियों से और बीमारियों से और पीड़ाओं से प्रभु जी आजाद हो जाए. आणि येशूच्या नावामध्ये प्रभु तू आपला पवित्र हात पुढे करून त्यांना स्पर्श कर आणि येशूच्या नावामध्ये आपल्या प्रत्येक त्रासातून, वेदनेतून आणि समस्येतून त्यांना तू मुक्त कर. May your presence be real to them and then wipe their tears and then give them victory over every struggle which they are going through. और प्रभु जी तेरी उपस्थिति उनके लिए वास्तविक हो जाए प्रभु जी, और उनके आंसू पोंछे जाए, और जिन पीड़ाओं से, परेशानियों से वो जा रहे हैं प्रभु जी, वो सबसे उन्हें छुटकारा प्राप्त हो. आणि प्रभु त्यांचं तू सांत्वन कर प्रभु, त्यांचे अश्रू तू पुस आणि ज्या प्रत्येक कठीण परिस्थितीतून ते जात आहे परमेश्वर बाप्पा त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत तू उभा राहा. May your grace be upon them in every situation. If they're going through financial problem, oh Lord, we would like to see a breakthrough in their financial situation. प्रभु जी तेरे उन अनुग्रह की उपस्थिति उनके साथ हर समय रहे. यदि वो कुछ आर्थिक समस्या से जा रहे हैं प्रभु जी, तो तेरा अनुग्रह उन्हें प्राप्त हो और उससे वो छुटकारा पाए. आणि जर कुठल्या आर्थिक परिस्थितीमधून, जर कठीण परिस्थितीतून ते जात आहेत प्रभु, तर आम्ही प्रार्थना करतो तुझ्या अभिषेकाद्वारे त्यांच्या सोबत तू उभा राहा प्रभु, आणि त्यांच्या प्रत्येक आर्थिक परिस्थिती परमेश्वर बाप्पा तू बदलून टाक. In Jesus' name we offer this prayer and receive your blessings right now, Lord. और यीशु के नाम से पिता हम इस प्रार्थना को तेरे सम्मुख लेकर आते हैं, और प्रभु जी विश्वास से प्रभु जी इस आशीष को स्वीकार करते हैं प्रभु. आणि येशूच्या द्वारे प्रभु ही प्रार्थना पिता आम्ही तुझ्याकडे घेऊन येतो, आणि त्या विश्वासाद्वारे परमेश्वर बाप्पा आम्ही तुझ्याकडे मागतो की तो आम्हाला मिळालेला आहे. Amen. Amen. आमेन. आमीन आमीन आमीन. Praise God. परमेश्वर की स्तुति हो इस वचन के लिए. और हमारा वक्त आज का खत्म हो चुका है, तो हम तुरंत दूसरे क्लास के लिए हम लोग जाएंगे. दूसरे क्लास की जो लिंक है आपके जो ग्रुप पर दी गई है, तो कृपया करके उस लिंक से हम लोग दूसरे क्लास के लिए ज्वाइन होंगे. और चेन्नई से पास्टर न्यूटन फिलिप सिनेप्टिक गॉस्पेल्स को लेकर आगे हमें सिखाने वाले हैं, तो जल्दी ही हम नए ग्रुप पे ज्वाइन होंगे. और ये जो क्लास की लिंक है दोपहर तक आपके फिर से एक बार ग्रुप पर आ जाएगी. तो जिन्हें फिर से इस संदेश को, इस टीचिंग को सुनना है, तो वो शाम को उस लिंक को क्लिक करके दोबारा सुन सकते हैं. तो थँक यू सो मच अँड गॉड ब्लेस यू. हर्षद तिथे पण ट्रान्सलेट करायचं आहे? नो ब्रदर. ओके फाइन, चल थँक यू. या थँक यू.